नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। 15 जानेवारी रोजी होणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील 479 ग्रामपंचायतींच्या 3920 जागेकरता तब्बल 7269 जणांनी केले उमेदवारी अर्ज दाखल। केंद्र शासनाने 12 नॉटिकल बाहेर पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करण्यास दिली परवानगी। मत्स्य व्यवसाय अधिकारी कारवाई करणार असतील तर संघर्ष अटळ असेल, मच्छीमार संघटनांचे सल्लागार ॲडव्होकेट मिलिंद पिलणकर यांनी दिला इशारा। आणि दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात रत्नागिरीसह जिल्ह्यात दत्त जयंती सोहळा भक्तिमय वातावरणात करण्यात आला साजरा। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। हाजी मोहम्मद साहेब ठाकूर ITI करंजारी पालीपासून जवळच रत्नागिरी कोल्हापूर हायवे लगत असलेल्या शासनमान्य ठाकूर ITI क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया मानांकित आणि डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंगची मान्यता प्राप्त ITI। 1 आणि 2 वर्ष कालावधीच्या ट्रेडसाठी प्रवेश सुरू। सिव्हिल ड्राफ्ट्समन, मेकॅनिकल ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर, फिटर, मेकॅनिक डिझेल ट्रेड्स उपलब्ध। आमची वैशिष्ट्य अनुभवी शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, वायफाय कॅम्पस, सुसज्ज लायब्ररी, हॉस्टेलची सुविधा, प्रॅक्टिकल्ससाठी अद्ययावत वर्कशॉप्स, कॉम्प्युटर लॅब, नोकरीसाठी सक्षम मार्गदर्शन तसंच रत्नागिरीपासून कॉलेजपर्यंत जाण्यासाठी बस सेवा। शासनाने निश्चित केलेली माफक प्रवेश फी। प्रवेश आणि अधिक माहितीसाठी 02352 269395 किंवा 8551015948 या क्रमांकावर संपर्क साधा। व्यवसाय शिक्षण क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव ठाकूर ITI करंजारी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। 15 जानेवारी रोजी होणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील 479 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकच झुंबड उडाली होती। रत्नागिरी जिल्ह्यातील 479 ग्रामपंचायतींच्या जागेकरिता 30 डिसेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती। त्यामुळे 3920 जागेकरिता एकूण 7269 जणांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या 3 पक्षाचे मिळून महाविकास आघाडी सरकार कार्यरत असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीला एकत्रित सामोरे जातील असं वाटत होतं, परंतु एकमत न झाल्याने तिन्ही पक्षांसह भाजप आणि अपक्षही मोठ्या प्रमाणात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत।
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, आमदार योगेश कदम या शिवसेनेच्या नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची केली असली तरी काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादीनेही जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली असल्याचं दिसून येत आहे. नमस्कार. ग्रामपंचायत निवडणूक 2020-21 लांजा तालुक्यामध्ये 23 ग्रामपंचायतीची निवडणूक लागलेली असल्यामुळे 23 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत आपण अर्ज स्वीकृत केले आहेत. त्याच्यामध्ये 337 अर्ज प्राप्त झालेले आहेत. यात सर्व अर्जांची छाननी 31 डिसेंबरला 11 वाजता संस्कृती भवन येथे पार पडणार असून त्यानंतर अर्ज माघारी घेण्याची दिनांक हा 4 जानेवारीपर्यंत आहे. 4 जानेवारीला चिन्ह वाटप होऊन अंतिम मतदान हे 15 जानेवारीला होईल आणि त्याची मतमोजणी 18 जानेवारीला संपन्न होईल. 31 डिसेंबरला सर्व अर्जांची छाननी होईल आणि 4 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल आणि त्यानंतर मात्र उमेदवारांचा प्रचार सुरू होऊन 15 जानेवारी रोजी मतदान घेण्यात येईल आणि 18 जानेवारी रोजी मतमोजणी केली जाईल. केंद्र शासनाने 12 नॉटिकल बाहेर पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ब्रिटिश नीतीचा वापर करून जो अधिकारी पदाचा गैरवापर करून कारवाई करण्याचा इशारा देत असेल तर संघर्ष अटळ असेल असा इशारा मच्छीमार संघटनांचे सल्लागार ॲडव्होकेट मिलिंद पिलणकर यांनी दिला आहे. ह्या मच्छीमारांचं हित ज्या मत्स्यव्यवसाय खात्याने जोपासायला हवं ते मत्स्यव्यवसाय खातं गैरफायदा घेत आहे. म्हणजे ब्रिटिशांची जी फोडा आणि झोडा जी नीती होती ती नीती म्हणजे पारंपरिक मच्छीमार, पर्सनेटवाले, ट्रॉलिंगवाले असे ह्यांच्यामध्ये गटबाजी ही प्रामाणिक मच्छीमारांमध्ये तयार झालेली गटबाजी नाही तर ती हेतुतः तयार केली गेलेली गटबाजी आहे. मिरकरवाडा बंदरात उभ्या असलेल्या तब्बल 40 बोटींवर 2 तासाच्या स्पॅनमध्ये पंचनामे करून कबुली जबाब वगैरे लिहून जबरदस्तीने लिहून घेऊन खटले दाखल केले गेले. आणि ब्रिटिशांची ती जी काही म्हणजे हुशारी होती ती आपल्या राज्यकर्त्यांनी देखील अजून कायम ठेवली आहे. महसुली न्यायालय ही तहसील म्हणजे पहिलं 7-12वर फेरफाराचं सर्कल पुढे काम चालतं. तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी, कमिशनर हे सगळे हे शेवटी सरकारचे म्हणजे वाईट शब्द आहे पण बटीक म्हणूनच काम करतात असं माझा 35 वर्षाच्या वकिलीचा अनुभव आहे. या प्रसंगी रत्नागिरी जिल्हा पर्ससीन नेट असोसिएशनचे अध्यक्ष नुरा पटेल, विकास सावंत, नासिर वाघू, इम्रान मुकादम, जावेद होडेकर आदी मच्छीमार उपस्थित होते. सल्लागार ॲडव्होकेट मिलिंद पिलणकर यांनी मच्छीमारांना जो कोणी अधिकारी कायद्याचा बडगा दाखवून नाहक त्रास देईल ते कदापि सहन केलं जाणार नाही असं सांगितलं. 12 नॉटिकल ही जी प्रत्येक राज्याची हद्द आहे त्या 12 नॉटिकलच्या आत त्या समुद्रात मासेमारी संदर्भात नियमन करण्यासाठी प्रत्येक राज्याचा स्वतंत्र कायदा आहे. म्हणजे एक बेसिक कायदा केंद्राने मार्गदर्शक म्हणून सुचवला त्याप्रमाणे काही सेक्शनचा अपवाद वगळला तर मच्छीमारी जी राज्य आहेत प्रामुख्याने त्या सगळ्यांचे कायदे जवळजवळ समान आहेत. फक्त आपल्या कायद्याला महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन, कर्नाटकाला कर्नाटक सागरी मासेमारी नियमन असे फक्त नावात आणि काही सेक्शनमध्ये बदल. तर महाराष्ट्राचा जो कायदा आहे तो 1981 मध्ये झाला आणि त्याचं कलम 26 जे आहे त्या कलम 26 मध्ये स्पष्टपणे तरतूद आहे की हा कायदा महाराष्ट्राच्या जलदी हद्दीत क्षेत्रापुरताच मर्यादित आहे. म्हणजे खरं हे कलम असण्याची पण गरज नाही.
पण कायदा करणाऱ्यांना माहिती असतं की काही अतिहुशार अधिकारी असं कुठे कायद्यात म्हटलंय की 12 पर्यंतच म्हणून, आणि म्हणून ती स्पेसिफिक तरतूद जी आमच्या वकिलांच्या दृष्टीने आवश्यकही नाही, ती तरतूद सेक्शन 26 मध्ये आहे की हा कायदा फक्त महाराष्ट्राच्या जलदी क्षेत्रापुरताच मर्यादित आहे. काँग्रेसचे नेते आणि मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नामदार असलम शेख यांना अनेक वेळा मच्छीमार भेटण्यासाठी गेले असता त्यांनी आमचे प्रश्न सोडवण्याची मानसिकता दाखवली नाही, त्यामुळे आम्ही निराश होऊन माघारी परतलो अशी खंत मच्छीमारांनी व्यक्त केली आणि नवीन कायद्याची माहिती दिली. अधिसूचनेप्रमाणे पर्सिन मासेमारीला 1 जानेवारीपासून ते 31 ऑगस्टपर्यंत बंदीचा काल असा ठरवला. परंतु हे जो शासनाने अधिसूचना काढलेली आहे हा व्यवस्थित अभ्यास करून काढलेला नाही, तर आमच्यावर हा जी अधिसूचना आहे त्या अनुषंगाने लादला गेलेला जो निर्णय आहे तो अत्यंत अन्यायकारक आहे. आणि तो अन्यायकारक कसा आहे त्याबद्दलही आम्ही बऱ्याच वेळेला मंत्री लोकांना किंवा जे फिशरीजचे ऑफिसर आहेत त्यांना वेगवेगळे निवेदन देऊनसुद्धाही त्यांनी त्याला गांभीर्याने घेतलेले नाही. आत्ताच नुकताच एक 3-4 दिवसापूर्वी माननीय सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय भादुले साहेबांनी एक पेपरमध्ये एक असा लेख दिला की 1 जानेवारीपासून जो कोणी मासेमार पर्सिनद्वारे मासेमारी करेल त्यांना पूर्णत्व त्यांच्यावर सक्तीने कारवाई केली जाईल. परंतु वास्तव्य याचं काय आहे हे पोचवण्यासाठी आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की जरी काय आम्हाला 1 जानेवारीपासून बंदी शासनाची असली तरी ह्याबद्दल आम्ही 2016 रोजी माननीय हायकोर्टमध्ये याचिका दायर केलेली आहे. हायकोर्टमध्ये दोन्ही पार्टीजची सुनावणीसुद्धा झालेली आहे, परंतु दुर्दैवी त्याचा निकाल लागलेला नसल्याकारणाने आम्हाला नाईलाजाने ह्या आदेशाचं पालन करावं लागतं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात रत्नागिरीसह जिल्ह्यात दत्त जयंती भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. रत्नागिरी तालुक्यातील चिंचखरी इथं असलेल्या दत्त मंदिरात हरिभक्त परायण पाटणकर बुवा यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच इथं दत्त जयंती उत्साहानं साजरी केली गेली. तेवढ्याच आवाज आला त्यांना नारदाचा, राधाधर रत्नागिरी शहरातील प्राचीन राम मंदिराच्या प्रांगणात असलेल्या दत्त मंदिरात दत्त जयंतीचा सोहळा साधेपणानं परंतु उत्साहानं साजरा करण्यात आला. हरिभक्त परायण शरद बुवा बोरकर यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं.
पाठीमागे ठेवलंय. त्या चिकातून भिंचणी कापून हिंग आणि मध एकत्र केली त्याच्या गोळ्या बनवल्या होती. त्याची माहिती आपल्याला मिळेल. आमचे आणि अतुल ऋषी तपश्चर्येला म्हटले होते. त्यांनी तपश्चर्या करताना देवाने त्यांना विचारलं तुम्हाला काय वर पाहिजे. तो त्याने वर दिला होता. त्यांनी मागितलं होतं की तुमच्यासारखा बालक आम्हाला झाला पाहिजे आणि ते पूर्ण करण्यासाठी देव किती आले देवाला हे माहीत नव्हतं त्याचे पूर्ण नव्हे. आणि अशा पद्धतीने दत्त महाराजांचा जन्म झाला. दत्तगुरु महाराज रत्नागिरी शहरातील धंजीनाका इथं असलेल्या दत्त मंदिरात दत्त जयंती भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी पालखीची प्रदक्षिणा घालण्यात आली. उद्यमनगर येथील लेप्रसी वसाहतीमध्ये दत्त जयंतीचा सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. फणसवळे येथील दळवीवाडी इथं दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सव सालाबाद प्रमाणे साजरा करण्यात आला. यावेळी दत्तमूर्तीवर अभिषेक, सत्यनारायणाची महापूजा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं.
या उत्सवाबद्दल अधिक माहिती देताना संतोष दळवी म्हणाले, रवींद्र सदाशिव दळवी यांच्या इथे हा आपला दत्त जयंतीचा कार्यक्रम 1993 साली सुरू झाला. आज या कार्यक्रमाला 27 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या कार्यक्रमाची रूपरेषा प्रथम दत्तमूर्तीला अभिषेक होतो, त्यानंतर सत्यनारायणची महापूजा होते, त्यानंतर महाप्रसादाचा हा इथे लाभ घेतला जातो. अशा प्रमाणे हा कार्यक्रम पूर्ण होतो. या कार्यक्रमाला विश्वनाथ दळवी, रवींद्र दळवी, प्रदीप दळवी, संतोष दळवी, आकाश दळवी, स्मिताली दळवी, प्रगती दळवी, विनोद दळवी, दर्शनी दळवी, जिग्नेश दळवी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. 15 जानेवारी रोजी होणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील 479 ग्रामपंचायतींच्या 3,920 जागेकरता तब्बल 7,269 जणांनी केले उमेदवारी अर्ज दाखल. केंद्र शासनाने 12 नॉटिकल बाहेर प्रोसेसिंग नेटद्वारे मासेमारी करण्यास दिली परवानगी. मत्स्य व्यवसाय अधिकारी कारवाई करणार असतील तर संघर्ष अटळ असेल. मच्छीमार संघटनांचे सल्लागार ॲडव्होकेट मिलिंद पिलणकर यांनी दिला इशारा. आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात रत्नागिरीसह जिल्ह्यात दत्त जयंती सोहळा भक्तिमय वातावरणात करण्यात आला साजरा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.